आमरसाच्या थाळीमध्ये जर कुरडई नसेल तर त्या कुरडईची कमतरता नक्कीच जाणवते। आमरसाच्या थाळीची शोभा वाढवणारी गव्हापासून बनवलेली पांढरी शुभ्र कुरडई आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 30 वर्षाच्या अनुभवातून आज आपण परफेक्ट अशी कुरडई कशी बनवायची ते दाखवणार आहोत आणि त्यामध्ये खूप छोट्या छोट्या अशा टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जर बनवत असाल तर परफेक्ट अशी पांढरी शुभ्र कुरडई नक्कीच बनवू शकता। त्यामुळे व्हिडिओ आजच सेव्ह करून ठेवा। चला तर मग आईच्या 30 वर्षाच्या अनुभवातून स्टेप बाय स्टेप तुरटी न फिरवता गव्हापासून पांढरी शुभ्र कुरडी कशी बनवायची ते आज आपण बघूया। आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे मी कुरडई बनवण्यासाठी जो रेग्युलर मी चपातीसाठी जो गहू वापरते तोच गहू इथे मी घेतलेला आहे। कोणताही स्पेशल गहू असा घेतलेला नाही। तर इथे ही गहू मी 1.5 किलो गहू घेतलेले आहेत आणि हे गहू आपल्याला सुरुवातीला एका पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत। ते सुरुवातीला मी निवडून घेतलेले आहेत। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला फक्त एक वेळेस व्यवस्थित हे ढवळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे यावरती जर काही घाण असेल तर ती निघून जाते। फक्त गहू घेत असताना खूप बारीक नसावा, जर तो बारीक असेल तर त्यापासून जास्त चीक निघणार नाही। आता हे स्वच्छ धुवून झाल्यानंतर यावरती झाकण लावून हा डबा मी 4 दिवस उन्हामध्ये ठेवणार आहे आणि सकाळ संध्याकाळ 2 वेळेस यातलं पाणी बदलणार आहे। 5व्या दिवशी रात्री आम्ही हा चीक काढायला घेतलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता यावरती खूप जास्त फेस आलेला आहे। सुरुवातीला हाताने ढवळून हे एकदा यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। या ठिकाणी हे गहू आपल्याला 2 ते 3 पाण्याने हलक्या हाताने ढवळून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तुम्ही या ठिकाणी जर गहू स्वच्छ धुतले नाहीत तर त्या कुरडईचा आंबूस वास येतो आणि ती कुरडई खूप जास्त दिवस राहणार पण नाही। आता परत यामध्ये आपण पाणी घालून हलक्या हाताने ढवळून परत एकदा आपण हे धुवून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता परत यावरती फेस येत आहे, त्यामुळे हे गहू स्वच्छ धुणं खूप गरजेचं आहे। आता 3ऱ्या वेळेस आपण यामध्ये परत पाणी घालणार आहोत आणि पाणी घालून एकदा हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता यावरती अजिबात आता फेस येत नाही। आता 4थ्या वेळेस आपल्याला यामध्ये परत पाणी घालायचं आहे। आता या पाण्यामधून गहू आपल्याला वेगळे काढून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता अगदी गव्हाची वरची साल वेगळी होत आहे आणि पूर्ण असा चीक बाहेर निघत आहे। आता आपण या पाण्यातून गहू एका दुसऱ्या पातेल्यामध्ये हे काढून घेऊया। तुम्ही बघू शकता गहू छान भिजून त्यामध्ये खूप जास्त चीक तयार झालेला आहे। आता हे गहू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला घेऊया। अगदी थोडं थोडं पाणी घालून पल्स मोडवरती आपल्याला हे अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते गहू फक्त त्यामध्ये क्रश झाले पाहिजे, त्यातला तो चीक आहे तो बाहेर पडला पाहिजे, इतकंच आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे। खूप जास्त फिरवायचं नाही, नाहीतर त्याची वरची जी साल आहे ती सुद्धा बारीक होऊ शकते आणि चीक तुम्हाला पांढरा शुभ्र अजिबात मिळणार नाही, तो लालसर असा चीक तयार होईल। त्यामुळे वाटत असताना आपल्याला पल्स मोडवरती 4 ते 5 सेकंद फिरवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी गहू सर्व मी वाटून घेतलेले आहेत। तर सुरुवातीला चीक काढण्याची पद्धत म्हणजे आपल्याला यामधून हा चोथा वेगळा करायचा आहे। जो गव्हाचा चोथा आहे तो जाड भरड आपल्याला वेगळा करायचा आहे। तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर अशा प्रकारची एखादी गाळणी घेऊन व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्यापासून तो चोथा वेगळा करू शकता। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही चीक घेऊ शकता, त्यामुळे हात जास्त दुखणार नाहीत आणि अगदी सहज खूप जास्त प्रमाणात एका वेळी चोथा तुम्ही यापासून वेगळा करू शकता। कुरडई किंवा कोणतेही कामं उन्हाळी वाळवणाची कामं करत असताना 2 व्यक्ती एकत्र करत असतील तर ते काम लवकर होतं आणि पटकन होतं। तुम्ही एकटीने जर सर्व गोष्टी करत असाल तर तुम्हाला करायला खूप वेळ लागतो। तर या ठिकाणी माझ्या आईच्या अनुभवातून आपण ही कुरडई बनवतोय, त्यामुळे इथे मला आई परत चमचाने हे प्रेस करून काढायला सांगत आहे।
आता आपण पूर्ण चोथा एका बाउलमध्ये बाजूला काढून घेतलेला आहे। त्यामध्ये पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने हे कुस्करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गच्च पिळून परत हा चोथा वेगळा काढून घ्यायचा आहे। त्यामुळे यामधला राहिलेला चीक सुद्धा अशा पद्धतीने निघतो। कुरडई करणं म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे, त्याच्या खूप जास्त प्रोसेस आहेत। त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल न घाबरता पहिल्याच प्रयत्नात खूप छान कुरडई बनवू शकता। ही कामं करत असताना खूप जास्त पसारा होतो, पण त्यावेळी जर तुम्ही स्वच्छता केली तर कामं जास्त सुद्धा पडणार नाहीत। तर या ठिकाणी आता शेवटची स्टेप म्हणजे एका मोठ्या पातेल्याला इथे मी कापड बांधलेला आहे आणि हा कापड गच्च बांधून घ्यायचा आहे आणि एका हाताने ओतून दुसऱ्या हाताने अशा प्रकारे आपल्याला हे चीक या कापडमधून गाळून घ्यायचा आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। त्यामुळे यामध्ये जर काही बारीक कण राहिले असतील, काही अशा पद्धतीने चोथा राहिला असेल तर तो वेगळा होतो। परत हा चोथा पिळून आपल्याला त्यामधलं चीक काढून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी पूर्ण चीक गाळून झालेला आहे। यावरती बांधलेला कापड आपण अलगद सोडून देऊया, जेणेकरून वरचा चोथा आहे तो त्या चीकमध्ये अजिबात गळला जाणार नाही। तर या ठिकाणी आम्ही पूर्ण चीक काढल्यानंतर त्या पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी घातलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता आम्ही काठोकाठ हे पातेलं भरलेलं आहे। आता हे पातेलं आपल्याला रात्रभर न हलवता अगदी सावकाश बाजूला सरकावून यावरती झाकण ठेवून हे रात्रभर आपल्याला असंच ठेवायचं आहे। यावरती आपण झाकण ठेवून घेऊया, त्यामुळे यातला जो चीक आहे तो तळाशी बसतो आणि जे आपण एक्स्ट्राचं पाणी घातलेलं आहे ते वरती थांबतं। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण यावरची प्लेट काढून घेऊया। तुम्ही बघू शकता रात्री आपण जेव्हा हा चीक ठेवला त्यावेळेस तो पूर्ण पांढरा शुभ्र दिसत होता। आता यावरती जे एक्स्ट्राचं पाणी घातलं होतं ते पाणी वरती थांबलेलं आहे आणि जो आपल्या कुरडईचा चीक आहे तो तळाशी बसलेला आहे। तर अलगद पातेल्याची जास्त हालचाल न करता आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी सावकाश हे पाणी काढून घ्यायचं आहे। यावरचं पाणी काढत असताना जर याची हालचाल झाली तर चीक पाण्यामध्ये मिक्स होऊ शकतो, त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। आता इथे पूर्ण पाणी काढून झाल्यानंतर चीक तळाशी घट्ट होऊन बसलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला तो फोडून घ्यायचा आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे। त्यामुळे आपल्याला चीक मोजून घेत असताना प्रमाण चुकणार नाही। हा चीक आता एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे। तर इथे मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये हा चीक काढून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर या पातेल्याने काठोकाठ असा हा चीक भरलेला आहे। तर याच पातेल्याने आपल्याला आता पाणी घ्यायचं आहे। परत हा चीक मी पातेल्यात घातलेला आहे। तुरटी न फिरवता सुद्धा खूप पांढरा शुभ्र असा चीक तयार झालेला आहे। आता ज्या पातेल्याने आपण चीक मोजून घेतलेला आहे त्याच पातेल्याने आता आपण पाणी घेणार आहोत। तर चीक शिजवण्यासाठी इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि चीक जितका झालेला आहे तितकाच बरोबर आपल्याला पाणी घ्यायचं आहे, थोडं सुद्धा जास्त किंवा कमी घ्यायचं नाही। आता या मोठ्या पातेल्यामध्ये आपण हे पाणी घेऊया। तुम्ही घेतलेला चीक जर खूप जास्त घट्ट असेल तर 1 ग्लास पाणी तुम्ही बाजूला उकळवून ठेवू शकता। गरज वाटली तर ते पाणी तुम्ही त्या चीकमध्ये परत वापरू शकता। खूप घट्ट वाटलं तर ॲड करू शकता। इथे बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। वाळवणाचे पदार्थ करत असताना या ठिकाणी मीठ घातल्यानंतर ते थोडंसं तुम्हाला कमी लागलं गेलं पाहिजे। जर या ठिकाणी बरोबर मीठ लागलं तर ते वाळल्यानंतर पापड कुरडई खारट होतात। आता अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका हाताने आपल्याला पातेल्याने हे ओतायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हात बंद न करता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामुळे यामध्ये अजिबात गुठळी होत नाहीत। तुमच्याकडे जर लाकडाची मोठी पळी असेल, त्याला चाटू म्हणतात, त्याने सुद्धा तुम्ही हे फेटून घेऊ शकता। चीक ओतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला हात बंद न करता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
ही पद्धत जर तुम्ही फॉलो केली तर यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाहीत। खूप जणांना वाटतं की कुरडई बनवत असताना त्यामध्ये गुठळ्या होतात किंवा ते चीक पातळ होतं किंवा खूप जास्त घट्ट होतं, त्यामुळे खूप अवघड आहे कुरडई करणं, त्यामुळे ते घाबरूनच कुरडई करायला जात नाहीत। पण ही पद्धत जर तुम्ही बघितली तर खूप सोपी आहे। सुरुवातीला तुम्ही फक्त 1 किलो गहू भिजवून सुद्धा कुरडई करून बघू शकता। तर इथे सुरुवातीला विस्कने आम्ही हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला एकसारखं करण्यासाठी जर मध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत तरीसुद्धा हे चीक व्यवस्थित एकजीव करण्यासाठी अशा पद्धतीने मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक झारी घेतलेली आहे, त्याचा वापर करून आपल्याला हे अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे। त्यामुळे यामध्ये काही बारीक सारीक गुठळ्या झाल्या असतील तर त्यासुद्धा मोडून निघतात आणि हा चीक अगदी एकसारखा होतो। एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला अशा पद्धतीने हे तळापासून चीक घेऊन फेटायचं आहे। वरच्या वर जर तुम्ही चीक फेटत गेला तर तळाशी जे चीक आहे ते तळाला लागू शकतं, कारण गॅस चालू आहे। त्यामुळे आपल्याला तळापासून हे व्यवस्थित मिक्स करत हे फेटून घ्यायचं आहे। त्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत आणि हे चीक अगदी एकसारखं होतं। आता हे चीक सर्व फेटून झाल्यानंतर बाजूचं जे चीक आहे ते आपल्याला पाण्याचा हात लावून व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि ते सगळं एकत्रित करायचं आहे। त्यामुळे ते चीक व्यवस्थित शिजलं जातं आणि चीकसुद्धा वेस्ट जात नाही। तुम्ही इथे बघू शकता या चिकाचा टेक्स्चर खूप छान आलेला आहे। कुरडई अगदी पांढरी शुभ्र होण्यासाठी यामध्ये तुरटी फिरवतात किंवा गव्हाची कुरडई येत नाही म्हणून तांदळाची कुरडई सुद्धा बनवतात, पण अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा गव्हाची कुरडई एकदा नक्की करून बघा। यापेक्षाही खूप सोपी पद्धत तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण मी 2 पद्धतीने इथे कुरडई बनवलेली आहे। पहिली पद्धत 4 ते 5 दिवस आपण हे गहू भिजत घालून कुरडई बनवलेली आहे, पण तुम्हाला जर तितका वेळ नसेल तर आज सकाळी तुम्ही जर गहू भिजत घातले तर दुसऱ्या दिवशी रात्री तुम्ही लगेच त्यापासून चीक घेऊ शकता। ही पद्धत तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्यामुळे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम पाहता येईल। तर आता आम्ही सर्व चीक एकजीव करून घेतलेला आहे। तर पाण्याचा हात लावून आपल्याला हे थोडंसं थोपून घ्यायचं आहे। चीक फेटल्यापासून ते आत्तापर्यंत 15 मिनिटं झालेली आहेत आणि गॅस मीडियम आहे। यावरती झाकण ठेवून आपण परत एक 20 मिनिटं हा चीक शिजवून घेऊया। एक 10 मिनिटानंतर यावरचं झाकण काढून आपण बघूया तर चीक अगदी थोडासा असा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि सुरुवातीला आपण चीक घालून ते व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या झाल्या नाहीत। त्यामुळे आपलं पुढचं काम खूप सोपं झालेलं आहे। सुरुवातीला तुम्ही घाई केली, चीक व्यवस्थित फेटून घेतला नाही तर पुढे त्या खूप जास्त पिठाच्या गुठळ्या होतात आणि त्या मोडून काढण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागते। तर इथे 10 मिनिटानंतर परत आपण हे मिक्स केलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून परत आपण एक 10 मिनिटं हे ठेवून देऊया, त्यामुळे हा चीक अगदी व्यवस्थित शिजला जाईल। जर परत गरज वाटली तर आपण हा चीक परत एक 5 मिनिटं शिजवून घेऊया। आता यावरती झाकण ठेवलेलं आहे। एक 10 मिनिटं आम्ही हे परत शिजवून घेणार आहोत। 10 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे। तुम्ही बघू शकता खूप जास्त असा ट्रान्सपरंट हा चीक झालेला आहे आणि परफेक्ट असा हा चीक शिजलेला आहे। चीक परफेक्ट शिजल्यानंतर त्यावरती एक चमक येते आणि तो ट्रान्सपरंट दिसतो, पारदर्शक दिसतो। मग अशा वेळी समजायचं की चीक अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा चीक शिजलेला आहे। आता यावरती आपण झाकण ठेवून गॅस बंद केलेला आहे। चीक शिजण्याच्या 5 मिनिटं अगोदर आपल्याला कुरडई घालण्यासाठी ज्या ज्या साहित्याची गरज आहे ते सर्व तयारी आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे। त्यामुळे हा चीक शिजल्यानंतर गरम गरम आपण ज्यावेळेस कुरडई घालतो तर ती घालायला सोपी जाते, जड जात नाही। चीक थंड झाले तर कुरडई घालायला खूप जड जाते, त्यामुळे तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल। तर इथे माझ्या बाल्कनीमध्ये आज आम्ही कुरडई घालणार आहोत। घराची पूर्व पश्चिम दिशा असल्यामुळे बाल्कनीमध्ये खूप छान ऊन येतं आणि इथे अशा पद्धतीने मी एक सुती कापड अंथरून घेतलेला आहे आणि यावरती आता कुरडई घालणार आहोत। सोऱ्यामध्ये सुद्धा खूप जास्त चीक घालायचं नाही, नाहीतर ते बाहेर येऊ शकतं।
तर व्हिडिओत तुम्ही बघू शकता की कुरडईचा रंग, कुरडईची जी तार आहे ती किती छान आलेली आहे, अगदी एकसारखी आलेली आहे। चीक परफेक्ट शिजलं असेल तर कुरडईची तार अगदी एकसारखी अशी पडते आणि तुरटी न वापरता सुद्धा खूप पांढरी शुभ्र ही कुरडई झालेली आहे। आता हीच कुरडई तुम्हाला मी उचलून दाखवते। ही ओली कुरडई आहे तरी अगदी सहज मी उचललेली आहे, म्हणजे आपण बनवलेलं चीक अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। तर इथे दुपारी 3 ते 4च्या दरम्यान तुम्ही कुरडई बघू शकता, थोडीशी ही सुकलेली आहे। आता दुसऱ्या बाजूने आपण याला वाळवून घेऊया। कुरडई घालत असताना एकावर एक जास्त वेढे घ्यायचे नाही, त्यामुळे ती कुरडई वाळायला वेळ लागतो। त्यामुळे कुरडईचे वेढे हे थोडेसे पसरवून घ्यायचे, त्यामुळे ती कुरडई मोठी पण होते आणि वाळायला सुद्धा कमी वेळ लागतो। आता आपण ही कुरडई 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत। वाळल्यानंतर सुद्धा तुम्ही ते बघू शकता कुरडईचा रंग अगदी पांढरा शुभ्र दिसत आहे। या सर्व कुरडई मी 2 दिवस कडक उन्हामध्ये छान वाळवून घेतलेल्या आहेत। ह्या व्यवस्थित वाळल्यानंतर त्या वर्षभर अगदी जाळी न लागता व्यवस्थित राहतात। आता कुरडई आपण तळायला घेऊया। इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कुरडई तळत असताना खूप जास्त तेल गरम झालं तर कुरडई न फुगताच तेलामध्ये पटकन करपली जाते, त्यामुळे खूप जास्त तेल गरम करायचं नाही। गव्हाची कुरडई आहे पण दिसायलाही तांदळाची कुरडई वाटत आहे, इतकी पांढरी शुभ्र झालेली आहे। तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण ही कुरडई घालून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी इतकीशी कुरडई आहे, पण तेलात घातल्यानंतर ती दुप्पट तिप्पट फुगलेली आहे आणि हिचा रंग सुद्धा खूप पांढरा शुभ्र आलेला आहे। व्हिडिओत सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी स्टेप बाय स्टेप तुम्ही जर फॉलो केल्या तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही परफेक्ट असं चीक शिजवू शकता आणि त्यापासून खूप छान अशी पांढरी शुभ्र कुरडई सुद्धा बनवू शकता। तर आजची ही कुरडई रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।